तर मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता आदिवासी विकास विभागामध्ये जी काही भरती निघालेली आहे, ही फक्त 10वी पासवर असणार आहे. मित्रांनो, असं नाही की आता 10वी पासवर म्हणल्यावर पेपर सॉफ्ट येईल किंवा कॉम्पिटिशन कमी असेल, तर आता याला प्रत्येक माणूस या ठिकाणी फॉर्म भरणार आहे पहा. वयोमर्यादा सुद्धा पाहिली तर या ठिकाणी जर जास्त आहे पहा. त्यामुळे प्रत्येक या ठिकाणी अप्लाय करणार आहे. त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षा करणार आहे ते सुद्धा अप्लाय करणार आहे. त्यामुळे आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल, तर योग्य दिशेने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळे बघा आपण या ठिकाणी एक पी-डी-एफ तयार केलेली पहा. पी-डी-एफ मित्रांनो या ठिकाणी ₹249 ला असणार आहे मित्रांनो. जर तुम्ही आत्ता जर पी-डी-एफ घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी 100% फायदा होईल. कारण की तुम्ही आत्तापासून अभ्यासाला लागाल. आपल्या हातामध्ये जे काही दिवस बाकी आहेत पहा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो या पी-डी-एफ आपल्याला खूप महत्त्वाच्या असणार आहेत पहा. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आता दिवस कमीत पहा. आता एकदा ऑनलाईन फॉर्म झाले का लगेच आपले हॉल तिकीट येणार आणि लगेच एक्झाम चालू होणार. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घेऊन टाका. जो काही आपला फोनपे नंबर दिसतोय खाली पट्टीवरती 9325230448 या नंबरला ₹249 फोनपे, गुगल पे करा. त्याच नंबरला याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल अभ्यासक्रमानुसार. सर्व विषय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घ्यायचं आहे पहा. आणि मित्रांनो हा सरकारी जॉब आहे पहा. पगार सुद्धा या ठिकाणी 8व्या वेतन आयोगानुसार चांगला होईल पहा. त्यासोबत मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला फक्त या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी एक WhatsApp ग्रुप तयार केला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मला एस-एम-एस करा की ग्रुपला जॉईन करा. त्या ठिकाणी हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, फॉर्म भरायची जे काही फॉर्मची लिंक आहे, सगळं काही तुम्हाला मिळून जाईल. तर जो काही नंबर आहे मला WhatsAppला मेसेज करा, ग्रुपला जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सहज क्लिक करा. लगेच ग्रुप तुम्ही जॉईन होऊन जाल. चला मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला, आईसारखी मायू आईच अलंकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो अनन्वय अलंकार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनन्वय अलंकार. पहा पुढचा प्रश्न आहे, जे चकाकते ते सोनं नसतं या वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकतं ते सोनं नसतं. मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हे मिश्र वाक्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. जे चकाकतं ते सोनं नसतं हे काय मिश्र वाक्य आहे का? खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात? खालीलपैकी कोणत्या नामांची अनेक वचने होतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी सामान्य नाम आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे सामान्य नाम. मराठी सुद्धा खूप महत्वाचं आहे मित्रांनो. मित्रांनो सामान्य नाम हे एकाच जातीच्या सर्व वस्तूंना जे नाव दिलं जातं त्याचे अनेक वचन करता येतं. बघा मुलगा हे बघा त्याचं अनेक वचन होतं मुली, नदीचं नद्या होतं, बरोबर, शाळाचं शाळाच होतं. विशेष नाम मित्रांनो आपल्याला माहिती आहे एखाद्या व्यक्तीला आपण जे काही नाव ठेवलेलं असतं, समजा माझं नाव शुभम आहे तर हे झालं विशेष नाम, बरोबर. त्याच प्रकारे पुणे किंवा हिमालय हे सगळे मित्रांनो काय आहेत विशेष नाम आहेत पहा. म्हणून याचं एक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामान्य नाम. संधीच्या नियमानुसार विसंगत पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर सदाचार मित्रांनो या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. इतर पर्याय मित्रांनो हे सगळे स्वर संधी आहेत, परंतु ही व्यंजन संधी पहा. लक्षात आलं, व्यंजन संधीचं उदाहरण आहे सदाचार. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको हे खालीलपैकी कोणतं वाक्य आहे? तर मित्रांनो या ठिकाणी आज्ञा केलेली म्हणून हे झालं आज्ञार्थी वाक्य. ऑप्शन क्रमांक ए आज्ञार्थी वाक्य. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता शब्द हा भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर मित्रांनो भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही मित्रांनो तनुज. पहा तनुज. तर मित्रांनो तनुज या शब्दाचा अर्थ होतो पुत्र किंवा मुलगा. लक्षात ठेवा पुत्र किंवा मुलगा होतो. तनू म्हणजे शरीर पासून ज म्हणजे जन्माला येतो तनुजेचं. पुढचा प्रश्न आहे बघा, सीतेने काय प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पहा, सीतेने या शब्दात सीता या नामाची कोणती विभक्ती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो तृतीया याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे तृतीया. पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारला आहे. म्हणजे मित्रांनो जेथील गोष्ट तिथेच लागू पडते याचं योग्य उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणती व्यंजने औष्ठ्य वर्गामध्ये येतात? पहा व्यंजने कोणत्या वर्गामध्ये येतात सांगा पटकन. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक डी प फ ब भ ही मित्रांनो औष्ठ्य वर्गामध्ये येतात. कोणत्या? औष्ठ्य वर्गामध्ये. खाली विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा.
आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणारे मित्रांनो ₹249 ला फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अवदसा आठवणी. बघा, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. अवदसा आठवणी म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा. वाईटाची इच्छा होणे. ऑप्शन क्रमांक सी, वाईटाची इच्छा होणे. अवदसा आठवणी म्हणजे स्वतःचे नुकसान होईल असं वागणं किंवा वाईट बुद्धी सुचणे याचं बरोबर उत्तर आहे पहा. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणतं आहे पहा. वचन प्रकारानुसार विसंगत नाव कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, फुली याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. चूलचं बघा, चुलीचं चूल होतं मित्रांनो, मुलीचं मुलगी एक वचन होतं, झुलीचं झूल एक वचन होतं, फुली हा शब्द एक वचनी, फुलीचे एक वचन अनेक वचन काय होतं मित्रांनो, फुल्या होतं पहा. ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय आहे पहा. ब्रह्मगाठ तर काय मित्रांनो, तर विवाह बंधन आणि अपघाती मिलन दोन्ही सुद्धा याचं बरोबर उत्तर आहे पहा. अ आणि ब. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खोरड्यासारखी या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे पहा. मित्रांनो या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे? तर उपमा आहे बघा. या ठिकाणी उपमा या ठिकाणी दिलेली पहा. परमेश्वर सर्वत्र असतो वाक्यामधील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो परमेश्वर सर्वत्र असतो यामध्ये सर्वत्र याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी, सर्वत्र. पुढचा प्रश्न मित्रांनो, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? काय विचारले आपल्याला? देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या आहेत? तर मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. उंदीर या प्राण्याला माडिया भाषेमध्ये काय म्हणतात? तर उंदीर या प्राण्याला माडिया भाषेमध्ये म्हणतात नोकवे. लक्षात ठेवा, नोकवे. लहान मुलांना झोपवण्यासाठी गायलेलं गीत कोणतं आहे? तर कोणतं मित्रांनो? अंगाई गीत आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी, अंगाई गीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. माणूस जातो त्याची कीर्ती मागे उरते या वाक्याचे संयुक्त वाक्य कसं होईल? तर माणूस जातो त्याची कीर्ती मागे उरते. तर बघा, माणूस गेला तरी त्याची कीर्ती मागे उरते हे झालं मित्रांनो या ठिकाणी याचं संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न मित्रांनो, गळ्यातला गळ्याला गळ्याला ताद लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. म्हणजे मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक डी, दबाव टाकणे. लक्षात ठेवा, दबाव टाकणे म्हणजे प्राणांतिक संकटामध्ये घालणे. एका सांकेतिक भाषेमध्ये मित्रांनो सिंहाला कुत्रा म्हणतात, वाघाला हत्ती म्हणतात, कोल्याला मांजर म्हणतात, गाईला वाघ म्हणतात. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये कोणता प्राणी दुधासाठी पाळण्यात येतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, वाघ. लक्षात ठेवायचं आहे, वाघ याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? कारण की मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, गाईला या ठिकाणी वाघ म्हटलेलं आहे, म्हणून हा दुधासाठी पाळण्यात येतो पहा. कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो उदार याचं बरोबर उत्तर आहे पहा. कृपण या शब्दाचा अर्थ कंजूस, कवडीचुंबक असा होतो. त्याच्या उलट मित्रांनो काय होईल बघा, उदार असा होईल. हार या शब्दाचं अनेक वचन आपल्याला ओळखायचं मित्रांनो. काय? हार या शब्दाचं अनेक वचन. तर मित्रांनो हार या शब्दाचं अनेक वचन काय होईल? हारच होईल पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. परंतु बाकी ही उभयनवी अव्यय काय सुचवतात?
तर मित्रांनो ही न्यूनत्व लक्षात ठेवा, न्यूनत्व सुचवतात. ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे पहा. परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता आहे पहा. परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक सी फुकट याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे फुकट. पुढचा प्रश्न मित्रांनो, आभूषण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर मित्रांनो दागिना याचा समानार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक सी दागिना याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा दागिना. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, संविधान सभेमधील अल्पसंख्याक आणि आदिवासी धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केलं आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक ए जयपाल सिंह याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. जयपाल सिंह हे मुंडा आदिवासी समाजाचे प्रमुख प्रतिनिधित्व पहा. गोंदिया जिल्ह्यामधील इटियाडोह जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गाढवी याचं योग्य उत्तर आहे पहा. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आदिवासी अधिसूचित नाहीत. तर कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो, छत्तीसगड याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी छत्तीसगड. पुढचा प्रश्न मित्रांनो, कस्तुरी मांजर हे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात. तर रायगड मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रायगड. पुढचा प्रश्न आहे पहा, पचन प्रक्रियेमध्ये पित्तरस कोण तयार करतो. तर पचन प्रक्रियेमध्ये यकृत याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ए यकृत याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या अन्नामध्ये तंतू म्हणजे फायबर जास्त आपल्याला पाहायला मिळतं. तर पालेभाज्या आपलं याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए पालेभाज्या. नेक्स्ट पहा, हिरव्या वनस्पतीचं अन्न कोण बनवतं. ते हिरवा आणि वनस्पतीचं अन्न मित्रांनो कोण बनवतं, तर आपल्याला माहीत पाहिजे क्लोरोफिल याचं योग्य उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्याचे दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली. तर मित्रांनो कोणत्या नावाने सुरू केली आहे, तर ऑप्शन क्रमांक एक कोविड मदत म्हणून. रिकेट्स कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. तर डी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मित्रांनो रिकेट्स हा रोग होतो. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या, त्या संस्थानांना काय म्हटलं जायचं. तर मित्रांनो काय म्हटलं जायचं, चॅरिटी परोपकारी शाळा याचं बरोबर उत्तर आहे पहा. रौलेट कायदा हा कोणी आणला. तर रौलेट कायदा मित्रांनो कोणी आणलेला आहे, तर लॉर्ड चेम्सफोर्डने आणला होता पहा. लक्षात ठेवायचं आहे 1919 हा दमनकारी कायदा आणला, ज्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता. काचेमध्ये प्रमुख घटक कोणता आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक बी सिलिका याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. कोणत्या उद्योगाच्या निर्यात मिळकतीतील वाटा 1990-91 2009-10 दरम्यान 8% 1.9% इतका मोठ्या प्रमाणामध्ये घसरला. तर लक्षात ठेवा मित्रांनो चमडे आणि चामडे उत्पादन याचं बरोबर उत्तर आहे पहा. RBIचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो. RBIचा मुख्य उद्देश पहा चलन स्थिर ठेवणे आणि आर्थिक स्थिरता राखणे. ऑप्शन क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे पहा. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला. तर मायकेल फुको यांनी लिहिला पहा. लक्षात ठेवायचं आहे पहा फुको. नेक्स्ट मित्रांनो, आयुक्ताला पदावरून हटवण्याचा अधिकार कोणाला आहे. तर राज्य शासनाला मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्य शासन. कॉस्टिक सोडा म्हणजे काय मित्रांनो, कॉस्टिक सोडा म्हणजेच काय, तर NaOH म्हणजेच मित्रांनो काय कॉस्टिक सोडा. DNA ची रचना प्रथम कोणी शोधली. तर मित्रांनो वॉटसन आणि क्रिक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वॉटसन आणि क्रिक. भारतीय घटना समितीचे कायदा सल्लागार यांनी म्यानमारची घटना निर्माण करण्यासाठी सहाय्य केलं. तर त्यांचं नाव काय मित्रांनो, BN राव याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी BN राव. कोणता किल्ला मित्रांनो सह्याद्री आणि त्याच्या शाखा रांगेमध्ये येत नाही. तर बघा वर्धनगड याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वर्धनगड. नेक्स्ट मित्रांनो, आर्ता हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल कोणत्या ठिकाणी आहे. तर हा मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे, याम्रत USA या ठिकाणी पहा. नेक्स्ट पहा, मॅग्नेशियमची संज्ञा काय आहे. तर Mg ही मित्रांनो काय पहा मॅग्नेशियमची संज्ञा आहे पहा मॅग्नेशियम. नेक्स्ट मित्रांनो SG म्हणजे सिर्बोग्रियम आणि CG सुद्धा कोणती संज्ञा नाही पहा
MGचं बरोबर उत्तर आहे पहा. पृथ्वीचं महासागर सर्वाधिक कोणत्या भागामध्ये आहेत? पृथ्वीचे महासागर तर दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात जास्त महासागर आहेत पहा. चुकीचा पर्याय ओळखायचा आहे मित्रांनो या ठिकाणी. सिक्कीमची राजधानी गंगटोक, त्रिपुराची आगरताळा, मिझोरामची ऐजवाल, आसामची गुवाहाटी का नाही मित्रांनो, हीच या ठिकाणी चुकीची जोडी पहा. आसामची राजधानी मित्रांनो दिसपूर. लक्षात ठेवा मित्रांनो, आसामची राजधानी कोणती आहे? दिसपूर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. आणि मित्रांनो गुवाहाटी हे आसाममधील सर्वात मोठं शहर आहे पहा. आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या PDF असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.